यू गॅज हॅव टू बेअर विथ मी टुडे, कारण माझा लंच ब्रेक झालेला आहे आणि बायको अजूनही काम करते आणि भूक लागली आहे. बाईने सुट्टी मारलेली आहे. तर आज आपण बनवूया मेक्सिकन राईस. सो मी राईस घेतलेला आहे. आता मी त्याला मस्त बॉईल करून घेणार आहे. कुकरमध्ये नाही लावत, कारण मग तो चिकट चिकट मेक्सिकन राईस खाण्यात काही मजा नाही, म्हणून मी फक्त याला बॉईल करून घेणार आहे. 2 दिवसाची सुट्टी आमच्या बाईनी मारलेली आहे. 2 दिवस रोज बाहेरचं तर नाही खाऊ शकत. परवाच तो वाडेश्वरचा व्हिडिओ टाकला, त्याच्यावरती आईंचा म्हणजे सुमतीच्या आईचा मेसेज आलेला आहे की बाहेरचं खाऊ नका रे. त्याच्यामुळे आता बाहेरचं खाणं बंद करायचं आहे, घरचं खाणं सुरू करायचं आहे. त्यांचं बरोबरच आहे, कारण तर राईस छान धुवून झालेला आहे. बाय मी नंतर स्ट्रेन करून घेणार आहे, त्यामुळे मी किती पाणी घेतलं वगैरे ते काही सांगत नाही आहे. भरपूर पाणी घ्या आणि नंतर आपण ते स्ट्रेन करून घेऊ. आपल्याला थोडा मोकळा मोकळाच राईस हवा आहे. तर जोवर हे बॉईल होतं आहे तोवर मी आता व्हेजीज कापून घेतो. तर आपण व्हेजीजमध्ये घेतलेलं आहे शिमला, एक कांदा, कॉर्न, सो हे चिरायची गरज नाही ऑब्व्हियसली, आणि पत्तागोबी. भाज्या छान चिरून झालेल्या आहेत आणि आपला राईस पण ऑलमोस्ट कुक झालेला आहे. सो आता मी राईस स्ट्रेन करून घेतो. जोवर मी स्ट्रेन करतो तर तुम्ही मला हे सांगू शकता की तुमच्याकडे बाई नाही आली की तुम्ही घरी काय स्वयंपाक करता आणि तुमच्या घरची बाई काय स्वयंपाक करते. आमची बाई तर सध्या स्वयंपाक करण्याच्या मूडमध्ये नाही, त्यामुळे आजची पेट पूजेचं पूर्ण जबाबदारी मीच घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा स्टीमिंग राईस. आता याला मी थोडं थंड होत होतो. सो व्हेजीजला आपण आता हे बघा, याच्यासाठी व्हेजीज सॉटे करताना हाय फ्लेमवरती त्याला सॉटे करायचं बटरमध्ये, किंवा जर तुम्ही फक्त बटर वापरणार असाल तर बटरमध्ये थोडं तेल घाला, कारण नाहीतर बटर लवकर जळतं. हाय फ्लेमवर का सॉटे करायचं, तर हाय फ्लेमवर जेव्हा तुम्ही त्याला सॉटे करता त्यावेळेला त्याचा जो बाईट आहे तो इंटॅक्ट राहतो, भाजी अशी गळून जात नाही. ही टेक्निक चायनीज फूडमध्ये वापरली जाते. एकदम तुम्ही बघितलं असेल ते वॉकवरती हाय फ्लेमवरती ते त्यांच्या व्हेजीज त्याच्यात टाकतात, सॉटे करतात आणि लगेच त्याच्यात राईस किंवा नूडल्स टाकून आपल्याला सर्व करतात. त्याच्यानी त्याच्यातला बाईट शाबूत राहतो, टेस्ट पण एनहान्स होते. सो म्हणून एकदम हाय फ्लेमवर आपण आपले सगळे व्हेजीज सॉटे करून घेऊया. सो बटर घातलंय, ॲज अ सेड बटर जळू नये म्हणून त्याच्यात आपण थोडंसं तेल घालूया. तुम्हाला तोवर जोवर हे होतंय तोवर एक गोष्ट सांगतो. आमच्याकडे ना बरेच दही सिच्युएशन येते की आज खायला काहीच नाही आहे, आज काहीतरी म्हणजे आज बाई येऊन नाही गेलेली, किंवा आज आमची बाई बरेचदा सुट्टीच मारते, दर रविवारी ती नसतेच. आणि बरेचदा असं होतं की मग आम्हाला काहीतरी बाहेरचं खावंसं वाटतं. मी कांदा घालतोय, बाहेरचं खावं असं वाटतं, किंवा मग आम्हाला बाहेरचं खावं लागतं. सर जेव्हा जेव्हा आम्हाला बाहेरचं खायला लागतं तेव्हा माझ्या बायकोचा एक कन्सेप्ट आहे की आपण बाहेरनं पोळी भाजी मागवूया. इट्स लाईक तिला असं वाटतं बाहेरची पोळी भाजी इज हेल्दी. तिचं म्हणणं असं, अरे आपण निदान काहीतरी हेल्दी खाऊया. म्हणजे तिला असं वाटतं बाहेरची पोळी भाजी बनते आहे ती पाम ऑइलमध्ये, कालच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या ग्रेव्हीमध्ये, कालच्या कशाला 15 दिवस आधीच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या ग्रेव्हीमध्ये बनलेली भाजी, त्याच्यासोबतची ती पोळी, ते सगळं हेल्दी आहे असं तिला वाटतं. ऑब्व्हियसली इट इज लेस हार्मफुल देन अदर थिंग्स जे मार्केटमध्ये मिळतात, लाईक पिझ्झा, बर्गर्स, जे मी बिलकुल खा असं म्हणत नाही किंवा मी खातो असंही म्हणत नाही, पण ते सुद्धा हेल्दी नाही आहे. बाहेरनं काहीतरी खाण्याचा माझा कन्सेप्ट असा आहे की आपण काहीतरी वेगळं खाऊया जे आपण युजली खात नाही. तिचा कन्सेप्ट असा आहे आपण बाहेर पण पोळी भाजीच खाऊया, विच आय कम्प्लिटली डोंट अग्री विथ. मी कॉर्न घालतोय, आता शिमला घालतो. शिमला मी अशी छान क्यूब्समध्ये कट केली आहे. मी अशी लॉंग पण कट करू शकलो असतो जसं आपण चायनीजमध्ये घालतो, पण मेक्सिकन राईसमध्ये मला थोडासा त्याचा बाईट असलेला आवडतो आणि त्याच्याने त्याचं टेक्स्चरसुद्धा छान येतं राईसचं, त्यामुळे मी त्याला क्यूब्समध्येच कट करतो. थोडीशी पत्ताकोबी, यात घालूया थोडंसं मीठ आणि थोडं सीझनिंग, सो ओरिगनो, चिली फ्लेक्स, पेरी पेरी, पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस घातल्यावर तुम्ही गॅस सिमवर करू शकता, म्हणजे करायलाच पाहिजे. आपण थोडासा केचप घालूया. राईस एकदा का राईस घातला की थोडासा त्याला गरम होऊ द्या आणि तो गरम झाला की त्यात आपण घालूया चीज.
तर माझी प्लेटिंग करून झालेली आहे. अशा चीज पूलसोबत आपला मेक्सिकन राईस तयार आहे. त्याच्यामध्ये एक्सलंट असा व्हेजीसचा बाईट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं झालं होतं ते.